मुंबईमध्ये धुलिवंदनाचा उत्साह विशेष बघायला मिळतो। बच्चे कंपनी सकाळपासूनच एकमेकांवर रंगांची उधळण करण्यामध्ये व्यस्त आहेत, व्यग्र आहेत। अत्यंत आनंदात उत्साहात धुळवड साजरी केली जाते आहे। ही सगळी मुंबईतली वेगवेगळ्या शहरांमधली दृश्य तुम्ही बघता आहात। दिवसभर हा उत्साह सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, पण त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय घडामोड युद्धासंदर्भातल्या बातम्याही तुमच्यापर्यंत पोहोचवू। आता मात्र होळीच्या सगळ्या बातम्या आपण बघतो आहोत। ही मुंबईतली धुलिवंदनाची दृश्य आपण बघतोय। एकमेकांना रंग लावले जात आहेत आणि आता तर खूप परिस्थिती बदललेली आहे। पूर्वी ऑइल पेंट्स आणि वेगवेगळे कलर वापरले जायचे, जे 4-4 दिवस पुढचे निघायचे नाहीत आणि त्याचा स्किनवर सुद्धा खूप मोठा परिणाम व्हायचा। आता मात्र सगळे नागरिक जागरूक झालेले आहेत। नैसर्गिक रंग वापरण्याकडे अनेक नागरिकांचा कल बघायला मिळतो। त्यामुळे गुलाबी रंग, हिरवा रंग, निळा रंग असे वेगवेगळे नैसर्गिक रंग वापरले जातात आणि मुक्त हस्ताने रंगांची उधळण एकमेकांवर केली जाते। आणि याच्या सोबतीला ढोल ताशा आहेच, काही ठिकाणी डीजे सुद्धा वापरले जातात। पण सध्या आपण बघतोय मुंबईतली ही धुलिवंदनाची दृश्य। आता थेट जाऊया, आमची सहकारी सुस्मिता सुद्धा मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कसं धुलिवंदन साजरं केलं जातंय ते आपल्यापर्यंत पोहोचवते। सुस्मिता, तू सुद्धा रंगांमध्ये न्हावून निघालेली आहेस। आता कोणत्या परिसरामध्ये आहेस? तुझ्या आजूबाजूला काय वातावरण? खरं तर संपूर्ण मुंबईमध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। होळी हा रंगांचा उत्सव, अबालवृद्धांसाठी ऊर्जा देणारा हा उत्सव आहे आणि त्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। शिवाजी पार्क इथल्या नाना नानी पार्क मध्ये आहोत आपण आणि मैदानामध्ये आपण जर बघितलं तर जल्लोषात सगळे नाचताना, कॅरिओकेवरती गाणी म्हणताना पाहायला मिळत आहेत। अगदी लज्जतदार मेजवानी आहे, थंडाई आहे आणि कायम सगळ्यांना एकत्र धरून ठेवण्याचा उत्साह सुद्धा या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। रंगांमध्ये रंगलेले सगळे आजी आजोबा आम्हाला पाहायला मिळत आहेत। तुमची ऊर्जा ही तरुणांना सुद्धा लाजवणारी आहे, काय सांगाल? आम्ही कुठे ज्येष्ठ आहेत सगळे, वाटतात का तुम्हाला ज्येष्ठ सिनियर टीनेजर? वा, निवृत्त झाल्यानंतर माणूस कुटुंबासाठी, समाजासाठी ओझं होतो, ही संकल्पनाच मुळात काढून टाकली पाहिजे तुम्ही। कारण वयोमर्यादा वाढलेली आहे, आरोग्यमान वाढलेलं आहे, उत्साह वाढलेला आहे। आम्ही आमच्या अनुभवाच्या बळावर नवीन पिढींना सांगू इच्छितो, हम थकते नहीं, हम जल्दी मरते नहीं, क्योंकि हम यारों के संग होली खेलते हैं। काय सांगाल? रंगांमध्ये रंगले काय आज मेजवानी काय आहे? मेजवानी म्हणजे आता आनंदाची मेजवानी आणि आता आम्ही जे आयुष्य म्हणजे तरुणपणात आपण जे काय काय उपभोगलं नाही ते आता या वयात लहान व्हायचं, मजा करायची, आयुष्यभर नको। आनंद घेतो ना तेवढा यंग जनरेशननी घ्यावं, पण ते पैशाच्या मागे लागले, आम्ही आनंदाच्या मागे आहोत। या रंगाचप्रमाणे जसे रंग 7 आहेत तसे तिकडे मित्र पण आहेत, 7 रंगाचे वेगळ्या मैत्रिणी आहेत। जसे रंगाने आपण ऊर्जा मिळवतो तसे या सगळ्या मैत्रिणी मित्रांना भेटून आनंद मिळतो। आपण मागे जर बघितलं तर कॅरिओकेवरती आपल्या गाण्यानं सगळ्यांना थिरकायला लावणारे आजी आजोबा आपल्याला पाहायला मिळत आहेत। मैत्रीच्या कट्ट्यावरती दररोज चर्चा करायला येणारे, चर्चा करायला सगळे हे दररोज जमत असतात। खूप सगळा उत्साह आहे। अगदी यांच्या टी शर्ट वरती सुद्धा आपण जर बघितलं तर मैत्री कट्ट्यावरचे काय सांगाल? खूप छान दिसतंय रंग। आजोबांचा फोटो का? आजोबांचा घ्या, बाबांचा, आमच्या बाबांचा घ्या। आजोबा, मी नातू आहे। आणि इथे सगळे मोठमोठ्या पदावर काम करून झालेले आहे, पण आता इथे आम्ही सगळे एक आहोत, वरिष्ठ यंग मॅन, सगळे यंग जनरेशन आमचे खूप काम केले, खूप मजा केली आहे। पण आता एकमेकांशी बोलायला तिथे कोणाला वेळ नाही, तिथे आम्ही सगळे एकत्र येतो आणि एन्जॉय जे करतो तो ती ऊर्जा, तो आनंद फार मोठा आहे। खूप छान गाणं म्हटलं, रंग बरसेने, खरंच रंग सगळीकडे पसरले, काय सांगाल? हाच उद्देश होता, रंग पसरवायचा आणि तुमच्यामुळे अजून तो रंग भरपूर पसरलेला दिसतोय आणि एकदम म्हणजे सर्वांचा उत्साह तुम्ही बघितला, अगदी खूप। आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे थंडाई सुद्धा तयार होतीये। ती थंडाई त्याचा आस्वाद सगळे घेणार आहेत। आपण बघतोय थंडाई इकडे तयार झालेली आहे। होळी थंडाई शिवाय अपुरी आहे, रंगांशिवाय अपुरी आहे, तो उत्साह पाहायला मिळतोय, काय सांगाल? खूप छान छान मजा करतोय, जिलेबी खाल्ली, फाफडा खाल्लाय आणि आता
थंडाई पिऊन मस्त हा आता थंडाईवर ताव मारून मस्त चांगल्या आठवणी घेऊन जाणार घरी. नक्कीच आपण बघतोय थंडाई आहे. पुढच्या वर्षी लवकर होळी येऊ दे अशी आमची सगळ्यांची इच्छा आणि अशाच उत्साहाने आम्ही पुढच्या वर्षी पण साजरी करू आणि तुम्हाला आतापासून इन्व्हिटेशन देऊन ठेवतो की तुम्ही पुढच्या वर्षी पण आमची होळी सुद्धा इकडे आपण सगळ्यांनी यावे, आमची रंगपंचमी खेळायला आमच्या बरोबर, हीच इच्छा. नक्कीच आपण बघतोय थंडाई तयार झालेली आहे. रंग चेहऱ्यावरती खुलून दिसतोय. उत्साह प्रचंड आहे. वेगवेगळी गाणी वाजतायत, पाय थिरकतायत. नक्की, हा नक्की. उत्साह आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुवर्णा, बरोबर. सुस्मिता, आपल्याशी बोलायला सुद्धा या सगळ्यांना वेळ नाहीये. आपल्याच रंगामध्ये, आनंदामध्ये ते रंगून गेलेले आहेत. ही सगळी दृश्य दादरच्या नाना नानी पार्कची आहेत. तिथे सगळेजण जे आता रिटायर झालेले आहेत आणि आपलं पुढचं आयुष्य खूप आनंदात, उत्साहात घालवण्याचा प्रयत्न करतात, असे सगळेजण नाना नानी पार्कमध्ये आपल्याला दिसले. आणि मुंबईतल्या अजून वेगवेगळ्या भागांमधली ही दृश्य सगळेजण रस्त्यावर उतरून एकमेकांसोबत आनंद साजरा करताना दिसत आहेत. रस्त्यावर उतरून अशासाठी कारण वेगवेगळ्या इमारतींमध्ये ते राहत असतात आणि त्या इमारतीमध्ये जर काही निर्बंध असले की रंग त्या इमारतीच्या परिसरामध्ये खेळायचे नाहीत, पाडायचे नाहीत, तर मग बाहेर येऊन अशा प्रकारे एकमेकांसोबत रंगांची उधळण केली जाते. होळीचा उत्साह आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो आहे. रंगांची उधळण केली जात आहे. जल्लोषात सगळीकडे रंगपंचमी साजरी होताना पाहायला मिळते. अनेक लोक आज घराबाहेर पडून मित्रांसोबत, परिवारजनांसोबत होळीच्या रंगांमध्ये रंगलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आजचा दिवस हा खूप छान आहे. वेगवेगळे रंग तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. काय सांगाल? हॅपी होली. आणि खूप मजा केली आम्ही होलीची आणि तेच आहे. ऑल द हॅपी होली टू एव्हरीवन. दरवर्षी असंच नियोजन असतं. फिटनेस आणि रंग एकत्रित आहेत आज. यस, स्केचर्स शिवाजी पार्क येथे आम्ही प्रत्येक वेळेला असाच सेलिब्रेशन करतो. प्रत्येक होळीला इथे आमचा फिटनेसवर जास्तीत जास्त भर असून 90% आम्ही फिटनेस करतो. आमचा 6वा वर्ष आहे आम्ही होली सेलिब्रेट करतो. आहे. आम्ही प्रत्येक वेळेला या आमच्या सन्माननीय मॅडम भावना धियोरा मॅडम यांच्या, या आमच्या डॉक्टर सन्माननीय धियोरा मॅडम हे आमच्या ट्रेनर आहेत. हे ट्रेनिंग घेत असतात, आम्हाला एकदम चांगलं ट्रेनिंग देतात. काय आज रंगांची उधळण आहे. सगळ्यांचे कलरफुल चेहरे दिसत आहेत. आयुष्यात सुद्धा वेगवेगळे रंग भरणार आहेत तुमच्या. So we celebrate fitness with the Holi and we spread the message of fitness. एक पूरा फिटनेस का मेसेज भी आपण स्प्रेड करतात. दॅट्स इट. आय कांट. काय सांगाल आज कसं सेलिब्रेशन आहे? आज आहे एकदम होळीचा दिवस आहे आणि फार आनंदाचा दिवस आहे. या क्षणामध्ये आपण दुःख विसरून ह्याच्यामध्ये सुखामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करावा आणि सगळ्यांना आमच्या तर्फे हॅपी होली.